विद्यार्थी मित्रो नमस्कार. इयत्ता 9वी विषय भूगोल प्रकरण क्रमांक 3 बाह्य प्रक्रिया भाग 1 अभ्यास घटक भूरूप निर्मिती व प्रकार विदारण स्वरूप व प्रकार विस्तृत झीज स्वरूप व प्रकार खनन अर्थ व स्वरूप प्रस्तावना अंतर्गत हालचालीमुळे विविध भूरूपे निर्माण होतात. भूपृष्ठावरील प्रक्रियामुळे भूरूपांची निर्मिती व ऱ्हास होत असतो. या पाठात आपण बाह्य प्रक्रियांचा आणि त्यामधून तयार होणाऱ्या भूरूपांचा अभ्यास करणार आहोत. भूपृष्ठावर कार्यरत असलेल्या बलामुळे बाह्य प्रक्रिया घडून येतात. यामध्ये सौर ऊर्जा, गुरुत्वीय बल, पृष्ठभागावरून वाहणाऱ्या पदार्थांशी निगडीत असलेली गतिज ऊर्जा यांची भूमिका महत्त्वाची असते. माहीत आहे का तुम्हाला? अंतर्गत हालचालीमुळे पृथ्वीवर निर्माण होणारी भूरूपं ही प्राथमिक व द्वितीयक भूरूपं म्हणून ओळखली जातात. उदाहरणार्थ खंड, पर्वत, पठार, मैदान इत्यादी. बाह्य प्रक्रियेतील विदारण, खनन, वहन, संचयन इत्यादीमुळे प्राथमिक व द्वितीयक भूरूपात बदल होऊन त्यापासून तृतीयक स्वरूपाची भूरूपं तयार होतात. उदाहरणार्थ वाळूच्या टेकड्या, त्रिभुज प्रदेश, यू आकाराची दरी इत्यादी. विदारण खडक फुटणे, कमकुवत होणे ही नैसर्गिक क्रिया आहे. तिला विदारण किंवा अपक्षय असे म्हणतात. कायिक, रासायनिक व जैविक असे विदारणाचे 3 प्रकार केले जातात. कोरड्या हवामानाच्या प्रदेशात कायिक विदारणाचा प्रभाव जास्त असतो, तर दमट हवामानाच्या प्रदेशात रासायनिक विदारण प्रामुख्याने दिसते. जैविक विदारण सजीवांकडून घडते. विदारणाचे प्रकार 3 प्रकार आहेत. 1 कायिक विदारण, 2 रासायनिक विदारण, 3 जैविक विदारण. कायिक विदारण निसर्गामध्ये उघड्यावर पडलेल्या खडकाचा उघडा पडलेला भाग अधिक तापतो, परंतु आतील भाग थंडच राहतो. त्यामुळे खडकाचे वरचे थर पापुद्र्याप्रमाणे सुट्टे होतात. यालाच खडकाचे अपपर्णन म्हणतात. कायिक विदारण खालील कारणांमुळे घडून येते. तापमान, दहिवर, स्फटिकांची वाढ, दाबमुक्ती, पाणी. या ठिकाणी आपल्याला 2 छायाचित्र दाखवलेली आहेत. कायिक विदारणाचे आहेत पहा. खडकाचं अपपर्णन झालेलं जे आहे तर ते अपपर्णन झालेलं दाखवले गेले आहे पहा. आपल्याला पाठ्यपुस्तकामध्ये एक कृती सांगितलेली आहे करायची पहा. एक कांदा घ्या, तो मधोमध कापा, कापलेल्या भागाचं निरीक्षण करा आणि तो कांदा जो आहे कापलेला तर त्या कांद्याचे पापुद्रे जे आहेत तर ते पापुद्रे आपण वेगळे करायचा प्रयत्न करायचा आहे. कांद्याचे पापुद्रे जसे आपण वेगळे करतो तशाच प्रकारची क्रिया जी आहे तर ही निसर्गामध्ये उघड्या पडलेले जे खडक जे आहेत तर त्या खडकांवरती ही क्रिया घडून येते. कायिक विदारणाचे 3 छायाचित्र दाखवलेले आहेत पहा.
पहिल्या छायाचित्रामध्ये घुमटाकार टेकडीचं अपवर्णन झालेलं आहे, काही विदारण दाखवलेलं आहे. दुसऱ्या छायाचित्रामध्ये खडक हा छिन्न भिन्न अवस्थेमध्ये त्याचं विदारण झालेलं दिसतंय पहा. आणि तिसऱ्या छायाचित्रामध्ये खडक खंड आणि विखंडन ही प्रक्रिया जी आहे तर ती एक प्रक्रिया त्या ठिकाणी झालेली आपल्याला कायिक विदारणाची दाखवलेली आहे. आता कायिक विदारणाची आपल्याला कोणत्या कारणामुळे घडून येते तर त्या कारणांची आपल्याला माहिती घ्यायची. तापमान. वाढत्या तापमानामुळे खडकातील खनिजे प्रसरण पावतात व तापमान कमी झाल्यावर ती आकुंचन पावतात. अशा सततच्या प्रसरण आकुंचनामुळे खडकातील कणात ताण निर्माण होत असतात. खडकातील प्रत्येक खनिजांचा तापमानाच्या फरकास दिलेला प्रतिसाद वेगवेगळा असतो. काही खनिजे जास्त प्रमाणात प्रसरण पावतात तर काही खनिजे कमी प्रमाणात प्रसरण पावतात. त्यामुळे खडकातील कणांमध्ये निर्माण होणारा ताणही कमी जास्त असतो. परिणामी खडकांना तडे जातात व खडक फुटतात. ज्या प्रदेशात दैनंदिन तापमान कक्षा खूप जास्त असते तेथे असे विदारण मोठ्या प्रमाणात होत असते. उदाहरणार्थ उष्ण वाळवंटी प्रदेश. दहिवर. ज्या प्रदेशात तापमान काही काळ 0°C कमी असते तेथील खडकातील तडांमध्ये साचलेल्या पाण्याचा बर्फ तयार होतो. त्यामुळे खडकात ताण निर्माण होतो व परिणामी खडक छिन्न भिन्न होऊन फुटतात. स्फटिकांची वाढ. समुद्रकिनाऱ्यावर जेथे खडकाळ भाग असतो तेथे सागरी कड्यांच्या पायथ्याशी लाटांचे पाणी आढळते. सागरी जलाचे तुषार खडकावर आपटतात. या क्षारयुक्त पाण्यात खडकातील विद्राव्य घटक मिसळतात. त्यामुळे खडकात छोट्या आकाराची छिद्रे तयार होण्यास सुरुवात होते. हा द्रवीकरणाचा परिणाम आहे. अशा छिद्रातून क्षारयुक्त पाणी साचते. सूर्याच्या उष्णतेमुळे या पाण्याची वाफ होऊन पाणी निघून जाते व पाण्यातील क्षारांचं स्फटिकीकरण घडून येतं. स्फटिक जास्त जागा व्यापतात. त्यामुळे खडकात ताण निर्माण होतो. खडकावर छिद्रे तयार होतात. परिणामी खडकांचा पृष्ठभाग मधमाशांच्या पोळ्यासारखा दिसू लागतो. पाठ्यपुस्तकामध्ये पहा आपल्याला आकृती क्रमांक 3.3 दिलेली आहे. पहा ही आकृती दिलेली आहे इथं. तर या आकृतीमध्ये पहा मधमाशांच्या पोळ्याप्रमाणे हा जो खडक जो आहे तर तो खडक हा आपल्याला दिसतोय. पहा हे क्षारयुक्त स्फटिकीकरण आहे. पहा दाबमुक्ती. खडकांमध्ये ताण केवळ तापमान, स्फटिकांची वाढ किंवा पाणी गोठणे या क्रियामुळेच निर्माण होतो असे नाही. खडकांच्या वरचा थराचा दाब खालच्या किंवा आतील थरावर असतो. हा दाब नाहीसा झाल्यामुळेही आतील किंवा खालचा थर ताणमुक्त होतो. अशा कारणानेही विदारण घडून येते. पाणी. काही प्रदेशात पावसाचे प्रमाण अधिक असते. अशा प्रदेशात केवळ पाणी मुरल्यानेही काही प्रकारच्या खडकाचे विदारण घडून येते. उदाहरणार्थ वालुकाश्म, पिंडाश्म इत्यादी खडक. हे खडक केवळ वाळूचे कण एकत्र येऊन व त्यावर दाब पडल्याने तयार होतात. चिखलासारख्या पदार्थानेही वाळूचे कण एकत्र येऊ शकतात. अशा खडकात पाणी मुरले की एकत्र आलेले वाळूचे कण सुटे होतात. हे कण मूळ खडकापासून अलग होऊ लागतात. हे कणात्मक विदारण असते. काही वेळेस तापमान व पाणी हे दोन्ही घटक विदारणास कारणीभूत असतात. तापमान भिन्नतेमुळे खडकाचे आकुंचन, प्रसरण होऊन त्यामधील जोड किंवा तडे रुंदावतात. त्यात पाणी साचून खडकाचे मोठे खंड
एकमेकांपासून विलग होतात. या विदळनास खंड विखंडन असे म्हणतात. या ठिकाणी आपल्याला खडकांचं कानात्मक विदारण दाखवले गेलेले आहे. दुसऱ्या छायाचित्रामध्ये खंड विखंडन प्रक्रिया जी आहे काही विदर्णामधली, तर ते एक छायाचित्र या ठिकाणी आपल्याला दाखवले. रासायनिक विदारण. पाणी हे वैश्विक विद्राव्य समजले जाते. पाण्यामध्ये पदार्थ विरघळल्यामुळे त्या द्रावणाची विद्राव्यता वाढते आणि पाण्यात सहज विरघळू न शकणारे काही पदार्थ अशा द्रावणात विरघळतात. परिणामी रासायनिक विदारण होते. ज्या प्रदेशात पावसाचे प्रमाण जास्त असते अशा प्रदेशात पुढील प्रमाणे रासायनिक विदारण होते. कार्बनन. पावसाचे पाणी ढगातून जमिनीवर पडेपर्यंत वातावरणातून प्रवास करत असते. त्या दरम्यान त्यात हवेतील कार्बन डायऑक्साईड वायू काही प्रमाणात मिसळतो. त्यातून सौम्य कब्राम्ल तयार होते. अशा आम्लात चुनखडीसारखे पदार्थ सहज विरघळतात. उदाहरणार्थ पाणी अधिक कार्बन डायऑक्साईड बरोबर कार्बोनिक आम्ल. H2O पाणी, CO2 कार्बन डायऑक्साईड बरोबर H2CO3 कार्बोनिक आम्ल हे या ठिकाणी तयार होते. पहा, द्रवीकरण. मूळ खडकातील काही खनिजे पाण्यात विरघळून पाण्याबरोबर वाहून जातात. त्यातील क्षारांपासून रासायनिक अवक्षेपण होऊन चुनखडी तयार होते. उदाहरणार्थ अहमदनगर जिल्ह्यातील वडगाव दर्या येथे चुनखडीचे पुन्हा रासायनिक अवक्षेपण झालेले आढळते. तसेच द्रवीकरणाच्या क्रियेमुळे खडकातील क्षार विरघळून खडक ठिसूळ बांधतात. या ठिकाणी पहा, अहमदनगर जिल्ह्यामध्ये पारनेर तालुक्यामध्ये वडगाव दर्या या ठिकाणी लवणस्तंभ तयार झालेले आहेत. पहा, तर ते छायाचित्र दाखवलेलं आहे. भस्मीकरण. ज्या खडकात लोह खनिज असते त्या खडकावर ही क्रिया घडते. खडकातील लोहाचा पाण्याशी संपर्क आल्याने लोह आणि ऑक्सिजन यांच्यात रासायनिक प्रक्रिया घडून येते. लोहावर गंज येतो. त्यामुळे खडकावर तपकिरी रंगाचा थर तयार होतो. तुम्ही ओल्या कापडात चुका स्क्रू ठेवले होते, त्यावरून ही प्रक्रिया तुमच्या लक्षात आली असेल. अशीच प्रक्रिया जास्त पावसाच्या प्रदेशात खडकाच्या बाबतीत घडते. आपल्याला पहा, पाठ्यपुस्तकामध्ये कृती दिलेली पाहिजे. लोखंडी स्क्रू चुका ओल्या कापडाच्या फडक्यामध्ये गुंडाळून ठेवा. 2 दिवसांनी ते कापड उघडून निरीक्षण करा. त्या कापडावरती आपल्याला डाग पडलेले दिसतील, लाल रंगाचे डाग असतील, तर ते हे रासायनिक विदळनाची असणारी प्रक्रिया जी आहे, तर त्या प्रक्रियेमुळं ही क्रिया घडलेली आहे. या ठिकाणी पहा, भस्मीकरणाची क्रिया खडकावरती घडलेली दाखवली गेलेली आहे. पहा, रासायनिक विदारण झालेलं आहे. खडक जो आहे तर त्या खडकाचा लाल रंग जो आहे तर तो लाल रंग प्राप्त झाला, कारण की त्या खडकामध्ये लोहाचं प्रमाण जास्त आहे. त्यामुळं त्या प्रमाण जास्त असल्यामुळं गंज चढलेला आहे. पहा, वरील प्रक्रियाशिवाय रासायनिक विदळनाच्या इतरही काही प्रक्रिया आहेत. तुमच्या नेहमीच्या पाहण्यातील उदाहरणे म्हणजे पावसाळ्यात मिठाला पाणी फुटणे, कापून ठेवलेल्या सफरचंदाच्या फोडीवर तांबूस रंग येणे इत्यादी. या सर्व रासायनिक किंवा जैवरासायनिक प्रक्रिया जेव्हा खडकावर होतात तेव्हा त्या खडकाचे रासायनिक विदारण झाले असे म्हणतात.
जैविक विदारण. जैविक विदारणाचे 2 छायाचित्र दाखवलीत पहा. सजीवांद्वारे जैविक विदारण घडते पहा. पहिल्या छायाचित्रामध्ये पहा मुंग्यांचं वारुळ आहे. दुसऱ्या छायाचित्रामध्ये वनस्पतीमुळं जैविक विदारण झालेलं दाखवलेलं आहे. जैविक विदारण. मानव, प्राणी व वनस्पती या सजीवांमुळे खडकांचे जैविक विदारण होते. जुने किल्ले, जुन्या इमारती इत्यादी वास्तूंच्या भेगामध्ये झाडांची मुळे वाढतात. त्यामुळे खडकांच्या कणात ताण निर्माण होतो व खडक फुटू लागतात. उंदीर, घुशी, ससे इत्यादी प्राणी जमिनीत बिळे तयार करतात. मुंग्या वारूळ तयार करतात. या खनन प्राण्यांच्या खननामुळेही खडकांचे विदारण घडून येते. खडकावरील शैवाल, हरिता, दगडफुले इत्यादी वनस्पतींमुळेही खडकाचे विदारण घडते. जैविक विदारणाचे 2 छायाचित्र दिलेले आहेत. पहिल्या छायाचित्रामध्ये पहा एका वनस्पतीमुळं त्या ठिकाणी त्या वनस्पतीची मुळे त्या भिंतीमध्ये गेल्यामुळे त्या भिंतीला तडे पडलेले दिसत आहेत पहा. दुसऱ्या छायाचित्रामध्ये दगडफूल वनस्पती जी आहे तर ती खडकावरती त्या वनस्पतीमुळे जैविक विदारणाची क्रिया जी आहे तर ती क्रिया झालेली आहे पहा. आपण पहा सर्वजण ग्रामीण भागातले विद्यार्थी आहोत. खेडेगावामध्ये जुनी घरं असतात पहा, तर त्या घराच्या भिंती मोठ्या असतात. तर त्या भिंतीवरती वनस्पती काही आलेल्या असतात पहा. त्या वनस्पतींच्या मुळं त्या भिंतीमध्ये त्या भिंतीला भेगा पाडतात, चिरा पाडतात पहा. आणखी एक आपण उदाहरण पाहूयात. एक झाड असतं पहा, तर त्या झाडाभोवती जर आपण असा ओटा बांधला तर त्या ओट्यालासुद्धा काही वर्षानंतर भेगा पडतात पहा, चिरा पडतात पहा. ते मुळं जी आहेत तर त्या मुळांमुळं त्या ओट्याला चिरा, भेगा ज्या आहेत तर त्या भेगा ह्या पडलेल्या असतात. अशी जैविक विदारणाची उदाहरणं जी आहेत तर ती उदाहरणं हे आपल्याला सांगता येतील. विस्तृत झीज. खडकाचे सुटे झालेले तुकडे गुरुत्वीय बलामुळे उताराच्या दिशेने खाली सरकू लागतात आणि उताराच्या पायथ्याशी स्थिरावतात. वर्षानुवर्षे अशी प्रक्रिया घडत गेल्याने तीव्र उताराच्या पायथ्याशी हे विदारित तुकडे साचतात. अशा ठिकाणी शंकूच्या आकाराचा ढिगारा तयार होतो. विदारण प्रक्रियेतून सुट्या झालेल्या कणांची हालचाल केवळ गुरुत्वीय बलाद्वारे होणे या प्रक्रियेला विस्तृत झीज असे म्हणतात. विस्तृत झीज 2 प्रकारे होते. तीव्र उतारावरती जलद गतीने होते तर मंद उतारावरती संथ गतीने होते. तीव्र गतीने होणारी विस्तृत झीज. दरडी कोसळणे, भूसंलग्न, जमीन खचणे यासारख्या हालचाली जलद गतीने होतात. अनेकदा अशा हालचालीचे परिणाम खूप विध्वंसक असतात. तीव्र उतार असलेल्या दमट हवामानाच्या प्रदेशात अशा हालचाली होण्याची शक्यता जास्त असते. विदारित पदार्थाचा उतारावर मोठा थर तयार होतो. अशा प्रदेशात पाऊस पडल्यावर विदारित पदार्थांमध्ये पाणी मुरून त्याचे वजन वाढते. परिणामी असे विदारित पदार्थ वेगाने उताराच्या दिशेने सरकतात व मोठ्या प्रमाणात खाली कोसळतात. उदाहरणार्थ आत्ता पाठीमागं पुणे जिल्ह्यातील माळीण येथे झालेला अपघात आपणा सर्वांना परिचित आहेच. कित्येकदा पदार्थ खाली सरकण्याऐवजी ते जागेवरच खचतात. याला जमीन खचणे असे म्हणतात. आपल्याला आकृती क्रमांक 3.10 दिलेली आहे. अशा प्रकारची विस्तृत झीज भूकंपामुळेही होऊ शकते. या ठिकाणी पहा जमीन खचलेली दाखवलेली आहे पहा. विस्तृत झीजीमुळं हे भूरूप जे आहे तर ते आपल्याला या ठिकाणी हे छायाचित्र तयार झालेलं दाखवले. मंद गतीने होणारी विस्तृत झीज. कमी उताराच्या व सर्वसाधारण कोरड्या हवामानाच्या प्रदेशात विस्तृत झीज मंद गतीने होते.
यात माती सरकणे ही क्रिया जास्त प्रमाणात होत असते. बर्फाच्छादित प्रदेशाच्या सीमावर्ती भागात उतारावर माती मंद गतीने सरकण्यामुळे उताराला लंबरूप असे लहान लहान बांध तयार होतात. या क्रियेला मातलोट म्हणतात. दरडी कोसळणे, भूसंलग्न, मातलोट हे 3 छायाचित्र जे आहेत तर ते आपल्याला दाखवलेले आहेत. खनन, विदारण आणि विस्तृत झिजेप्रमाणेच खनन ही देखील बाह्य प्रक्रिया आहे. खनन ही विविध कारकांमार्फत घडून येते. वारा, वाहते पाणी, हिमनदी, सागरजल व भूजल यांच्या कार्यामुळे खनन होते. खननाची कारकं व त्यामधून तयार होणारी भूरूपं यांचा अभ्यास आपण पुढील पाठात करणार आहोत.